उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून आपल्या दरेगावी मूळ गावी या ठिकाणी दौऱ्यावर आहेत आणि काल रात्रीच्या सुमारास याच ठिकाणी दरेगाव आपण त्या ठिकाणी निवासस्थान पाहू शकतो. या ठिकाणीच काल सातारा सांगली विधान परिषदेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि या ठिकाणी 15 मिनिटं कमराबंद चर्चा झाली. याच्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने देखील चर्चा झाली. सूत्रांकडून माहिती मिळाली आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान या ठिकाणी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काही सत्तानाट्य घडलं. त्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान या ठिकाणी याच अनुषंगाने धैर्यशील कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली पाहायला मिळालं आणि त्या ठिकाणी मनधरणी देखील करण्याचा प्रयत्न या ठिकाणी धैर्यशील कदम यांच्या वतीने करण्यात आला. एकूणच जर बघायला गेलं तर आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी दरेगावी या ठिकाणी निवासस्थानी आलेलं आपल्याला माहित आहे. दरम्यान या संपूर्ण बैठकीमध्ये नेमकं काय घडणार या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं पाहायला मिळतंय. एकूणच मागील वेळी ज्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या वेळी झालेल्या सत्तानाट्यामध्ये या ठिकाणी भाजपच्या वतीने मोठ्या प्रमाणाची मास्टरस्ट्रोक देण्यात आला होता. ऑपरेशन लोचर्स करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान या ठिकाणी शंभूराज देसाईंना देखील त्या गदारोळामध्ये धक्काबुक्की झाली होती. या संपूर्ण विषयामध्ये शिंदे सेना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचं पाहिलं मिळालं. दरम्यान आताच्या बैठकीमध्ये नेमका एकनाथ शिंदे काय निर्णय घेत आहेत त्याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचं सांगली जिल्ह्यात देखील लक्ष लागून राहिलं आपल्याला पाहायला मिळते. ओमकार सोनाले, न्यूज अनकट, दरे, सातारा.